नमस्कार मित्रमैत्रिणी, नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण निरंजनाभोवतीची दिव्याभोवतीची मिरप कशी करायची ते शिकणार आहे। ही नवीन प्रकारची आणि सोपी डिझाईन आहे। डिझाईन करण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आता डिझाईन बनवायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पांढरे मोती, रंगीत मोती, दोघंही 6 नंबरचे आहे। आपल्याला 2 कलर लागणार आहे, नायलॉन धागा, कात्री आणि सुई। चला तर मग आपण आता डिझाईन बनवायला सुरुवात करूया। ही पहा, अशा प्रकारची डिझाईन आपल्याला बनवायची आहे। सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे। पहा, हा असा एवढा धागा ओवून धाग्याला मागे गाठ काढून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 20 मोती ओवून घ्यायचे आहे। आता आपण 20 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। पहा, हे 20 मोती आपण आता धाग्यामध्ये ओवून घेतले आहे। पहा, आता हे 20 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे। तो गोल कसा बनवता आपण हे नेहमी पाहत असतो। हे पहा, हा जो काठीजवळचा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे। आता आपण प्रत्येक मोत्यातून ह्या 2-3 मोत्यातून सुई काढून घेणार आहे। दरवेळेस आपण प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढतो, आज आपण फक्त या 3-4 मोत्यातूनच सुई बाहेर काढून घेतलेली आहे। हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे। पहा, आता आपल्याला काय करायचं, आता आपण दुसरा कलर घेणार आहे। त्याच्यामध्ये मी लाल कलर घेतलेला आहे। पहा, आता आपण हे 3 मोती लाल रंगाचे ओवून घेणार आहे। 3 मोती आपण ओवून घेणार आहे। पहा, हे 3 मोती ओवून घेतलेले आहे। हे असे मोती ओवून घेतलेले आहे आणि ज्याच्यातून सुई काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे। ह्या मोत्यातून पहा, ह्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। पहा, ही अशी सुई बाहेर काढली, इथे आपली ही अशी डिझाईन तयार झालेली आहे। आता आपण लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे। आता आपण 2-2 मोती ओवून ही डिझाईन पूर्ण करून घेणार आहे। प्रत्येक मोत्यात आपल्याला 2-2 मोती ओवून घ्यायचे आहे। ही सुई, हे 2 मोती ओवून घेतले आपण आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू। हा जो लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली, पहा, हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे। हे पहा, त्याच्या पुढचा हा एक पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे।
आता परत आपण 2 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 2 मोती ओवून घेतले आणि हा जो लाल मोती आहे ह्याच्यातूनच आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे पहा, आणि ज्याच्यातून सुई काढली तो मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. परत आपण 2 मोती ओवून घेणार आहे आणि परत हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता ज्याच्यातून सुई काढली तो एक मोती, हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. परत आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. मी आता तुम्हाला 2 मोती ओवून दाखवते. हे 2 मोती ओवून घेतले आणि परत हा जो लाल मोती आहे ह्याच्यातला हा लाल मोती, ह्याच्यातून सुई अशी आपण वरती बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. डिझाईन एकदम सोपी आहे, करून पहा आणि माझे डिझाईन तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंटद्वारे कळवा आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा मला कळवा. आता लगेच पुढच्या मोत्यातून सुई काढायची आहे. असं तुम्ही इथपर्यंत करा. प्रत्येक ह्याच्यात मोत्यातून सुई काढून 2-2 मोती येऊन इकडच्या मोत्यातून सुई बाहेर करून असं इथपर्यंत आपल्याला करायचं आहे. हे पहा, एवढी आपली डिझाईन ही तयार झालेली आहे. आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता आपल्याला 2 मोती घ्यायचे आहे. हे 2 मोती मी घेतलेले आहेत. हे 2 मोती घेतले आणि हा जो मोती आहे वरचा हिरवा, त्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपण ज्याच्यातून सुई काढली तो मोती हा आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढलेली आहे. आता पहा, आपण आधी 3 मोती ओवले, नंतर 2-2 मोती ओवले. आता आपली सुई ह्या मोत्यातून खालच्या दिशेने बाहेर येईल. हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातूनच सुई आपण बाहेर काढणार आहे. हा पांढरा मोती, हे पहा, हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि हा जो खालचा मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि आतापर्यंत आपण 2-2 मोती ओवून ही डिझाईन केलेली इथपर्यंत केलेली आहे. आता इकडचा हा एक मोती आणि इकडचा हा एक मोती. आता आपण एक मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हा एक मोती मी ओवून घेतलेला आहे आणि ह्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, ही अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक मोती, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, किती सुंदर अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. आता परत आपल्याला इथे खाली सुई न्यायची आहे खालच्या दिशेने. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक रंगीत मोती, त्याच्या पुढचा एक रंगीत मोती, अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. हा मधला मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला इथे परत 3 मोती ओवून घ्यायचे आहे. आता 3 मोत्यांचे कलर पहा मी कोणता घेते. एक माझा हा हिरवा कलर आहे, एक हिरवा कलर, एक अबोली कलर, हा एक कलर आणि एक हिरवा कलर. असे 3 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतले आहे. पहा, हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे त्याच्यातूनच सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. शेजारचा ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता आपण एक हा भाग सोडून देणार आहे. एक भाग सोडून त्याच्या पुढच्या भागातून आपण सुई काढून डिझाईन बनवणार आहे. हे पहा, मी आता हा एक भाग सोडला, त्याच्या पुढच्या ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेणार आहे. आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली.
त्याच्या पुढचा हा एक रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि आता सेंटरमधला मोती, हा मोती ह्याच्यातून मी सुई बाहेर काढली. आता परत इथे आपण 3 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, असे 3 मोती ओवून घेतले आपण. आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे, त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता परत आपण हा मधला मोती सोडून देणार आहे. त्याच्या पुढचं एक फूल सोडायचं आहे. आणि परत त्याच्या शेजारच्या हिरव्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, एक मोती सोडायचा आणि पुढच्या मोत्यातून आपण परत 3 मोती येऊन डिझाईन तयार करून घेत आहे. आता परत आपण हा सेंटरमधला मोती आहे, ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. परत आता आपण एक रंगीत हिरवा मोती, एक केशरी मोती आणि एक हिरवा मोती, असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपली सुई ह्या मोत्यातून, ज्याच्यातून धागा काढला त्याच्यातूनच बाहेर निघालेली आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरती काढायची बाहेर. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा व्यवस्थित ओढून घेतला. परत आपण हा जो पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू. हा पांढरा मोती, फक्त मधलं एक फूल आपण लक्षात ठेवायचं आहे. आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. हिरव्या मोत्यातून एक मोती सोडलेला आहे. पहा, 1 2 3, हे 3 सोडलेले आहे. त्याच्या पुढच्या ह्या मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. आणि आता इथे आपण 3 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, असे 3 मोती. आता आपल्याला शेवटपर्यंत अशीच डिझाईन बनवायची आहे. ही डिझाईन इतकी सुंदर दिसते, तुम्ही करून पहा. आता परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे, त्याच्यातूनच परत सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आणि परत हा वरचा एक हिरवा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. आणि त्याच्यावरचा एक पांढरा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, आता दिसते ना तुम्हाला काढताना सुई. आणि आता परत हा हिरवा मोती आहे, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. एक मधली लाईन सोडून त्याच्या पुढच्या लाईनमधून आपल्याला डिझाईन बनवायची आहे. आता आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, आणि आता इथे परत आपण 3 मोती ओवून घेणार आहे. एक हिरवा, एक रंगीत आणि एक हिरवा, असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता हा जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढलेली आहे. आणि नंतर हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि परत हा एक हिरवा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. एक मधला मोती सोडायचा आणि त्याच्या पुढच्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून परत 3 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. आता परत आपण 3 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, असे 3 मोती आपण ओवून घेतले. आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई काढली, त्याच्यातूनच परत सुई समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. परत हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, हा मोती, मग हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. आणि त्याच्यानंतरचा हा हिरवा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्यानंतरचा हा सेंटरमधला मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी आपली डिझाईन तयार होते आहे. पहा,
आता परत आपण एक हिरवा, एक केशरी आणि एक हिरवा असे 3 मोती आपण ओवून घेणार आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून आपल्याला परत सुई बाहेर काढायची आहे. ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि हा जो हिरवा मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढलेली आहे वरच्या दिशेने. त्याच्या पुढचा हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि त्याच्या पुढचा हा हिरवा मोती, ह्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर निघाली पहा. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा जो मधला मोती त्याच्यातून परत आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. एका मोत्यातून 3 मोती होऊन त्याच्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्या पुढचा एक मोती सोडायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून परत 3 मोती होऊन डिझाईन करायची आहे. आता परत आपण एक रंगीत मोती, एक केशरी मोती आणि एक हिरवा मोती असे 3 मोती ओवून घेतले पहा. हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर आपण हा जो मोती आहे त्याच्यातूनच सुई बाहेर काढणार आहे पहा. हा मोती ज्याच्यातून धागा दिसतोय तो मोती, अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि हा वरचा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता एक भाग सोडला. आता आपण परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि परत हा मधला मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. आता परत आपण एक रंगीत हिरवा मोती, एक केशरी मोती आणि एक हिरवा मोती असे 3 मोती ओवून घेतलेले आहे पहा. हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर परत आपली सुई ह्या मधल्या मोत्यातून बाहेर निघेल. ह्याच्यातून सुई बाहेर निघाली. ह्या एका मोत्यातून सुई वरती निघाली पहा. ही अशी सुई वरती निघालेली आहे आणि आता परत हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. हा पांढरा मोती ही सुई बाहेर काढली आणि परत हा हिरवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि परत आपण ह्या मधल्या सेंटरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला इथे एक हिरवा, एक केशरी आणि एक हिरवा 3 मोती ओवून घ्यायचे आहे. ही दिव्याभोवतीची महिरप इतकी सुंदर दिसते, किंवा तुम्ही देवाजवळ ठेवली तरी चालू शकते. आता परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. ह्याशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपण, तुम्हाला जर ह्या मोत्यातून नसेल काढायची तुम्ही हा एक मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढू शकतात आणि त्याच्या पुढचा हा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई तुम्ही अशी बाहेर काढू शकता. इतकी सुई फिरवून आणण्यापेक्षा तुम्ही अशी सुद्धा डिझाईन अशी सुद्धा सुई काढू शकता. आता म्हणजे तुम्हाला ह्या मोत्यातून सुई काढली, ह्या मोत्यातून, मग ह्या मोत्यातून, मग ह्या मोत्यातून, मग मधल्या मोत्यातून असे काढून दाखवले. आता मी तुम्हाला डायरेक्ट ह्या मोत्यातूनच सुई काढून दाखवते आहे. आता आपण हा एक मोती सोडला. आता आपण पुढच्या मोत्यामध्ये सुई काढलेली आहे. आता पहा, मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे. आता परत आपण एक हिरवा मोती, एक केशरी मोती, एक हिरवा मोती असे 3 मोती ओवून घेतलेले आहे आणि ज्याच्यातून सुई काढली तो मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि लगेचच हा जो मधला मोती आपण सोडतो त्याच्यातूनही सुई बाहेर काढायची आहे आणि लगेच ह्या एका पुढच्या हिरव्या मोत्यातून मधल्या सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण एक हिरवा, एक केशरी आणि एक हिरवा असे 3 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, ही तुम्हाला सोपी पद्धत सांगितली. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, लगेच त्याच्या शेजारच्या मोत्यातून पण सुई बाहेर काढायची. हा मोती
सुई काढलेला सोडून द्यायचा. त्याच्या पुढच्या मोत्यातून आपल्याला परत डिझाईन तयार करायची, म्हणून ही सुई काढलेली आहे. हा धागा दिसतो तुम्हाला. आता आपण परत इथे 3 मोती ओवून घेणार आहे. एक हिरवा, एक केशरी आणि एक हिरवा, असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, त्याच्याही पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, एकदम सोपी पद्धत. आणि लगेच ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला एक हिरवा, एक केशरी आणि एक हिरवा, असे 3 मोती ओवायचे आहे धाग्यामध्ये. हे पहा, आणि ह्या मोत्यातूनच आपण सुई बाहेर काढली, त्याच्यातूनच सुई आपण परत अशी बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली, त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली आणि परत आपण त्याच्या पुढच्या एका मधल्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. तर ते 3 मोती ओवून घ्यायचे आहे आपल्याला आणि परत सरळ 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता माझा धागा इथे संपला आहे, तर मी सहज तात्पुरता असा धागा इथे बांधून घेतलेला आहे आणि गाठ पाडून घेतलेली आहे. पहा, आणि उरलेला धागा कात्रीने कापून घेतलेला आहे. धागा माझा संपला म्हणून मी लगेच इथे धागा जॉईन केला आणि डिझाईन बनवायला सुरुवात केली. आता आपण हा एक मोती सोडला, ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. ह्या मोत्यातून आता आपल्याला परत धाग्यामध्ये 3 मोती ओवायचे आहे. एक हिरवा, एक केशरी आणि एक हिरवा, असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. पहा, आणि परत आता आपण ह्या ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई परत बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि हा एक मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुद्धा सुई, सेंटरमधला मोती हिरवा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण एक मोती सोडून एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आता परत आपण एक हिरवा मोती, एक केशरी मोती आणि एक हिरवा मोती, असे 3-3 मोती ओवून खाली डिझाईन तयार केलेली आहे. हे पहा, आपली डिझाईन आता होत आलेली आहे. आता ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. इथे आपल्याला डिझाईन करायची नाही आहे, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई काढली, तिथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे. आता परत एक हिरवा, एक केशरी आणि एक हिरवा, असे 3 मोती आपण ओवून घेणार आहे. हे पहा, असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. एक हिरवा, एक केशरी आणि एक हिरवा, असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच सुई बाहेर काढली. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि हा एक मधला मोती सोडून हे 3 मोती सोडायचे आणि त्याच्या पुढच्या लाईनीतला एका मोत्यातून सुई बाहेर काढून आपल्याला परत तिथे डिझाईन बनवायची आहे. आता परत आपण एक हिरवा, एक केशरी आणि एक हिरवा, असे 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले. पहा, आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे, ह्याच्यातूनच सुई आपल्याला बाहेर काढायची. पहा, हिरवा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची, पण इथे डिझाईन बनवायची नाही. आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि आता इथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे. त्याच्याकरता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि आता परत आपल्याला एक हिरवा, एक केशरी आणि एक हिरवा, असे 3 मोती आपण परत ओवून घेतलेले आहे. पहा, हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. हा मधला हिरवा मोती हे सोडून दिलेले आहे.
हे त्याच्या पुढच्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तुम्हाला डिझाईन समजले की नाही मला कमेंटद्वारे कळवा. हे पहा, इथे आपली ही डिझाईन आता पूर्ण झालेली आहे. आता आपण ह्या एका पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली आणि आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हा हिरवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. आणि आता इथे परत आपल्याला एक हिरवा, एक केशरी आणि एक हिरवा असे 3 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. एक हिरवा, एक केशरी आणि एक हिरवा असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे पहा. आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. इथे आपली डिझाईन पूर्ण झाली पहा. आणि आता आपण इथे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्या मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा. आणि आता इथे आपल्याला गाठ पाडायची आहे. काय केलं आपण, 20 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले. त्याच्यानंतर आपण खाली रंगीत मोती 3 ओवले, 3 ओवले सुरुवातीला, नंतर 2 ओवले, नंतर 1 ओवला. नंतर आपण खाली परत एका हिरव्या मोत्यातनं मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि एक हिरवा, एक केशरी, एक हिरवा असे मोती ओवून आपण ही डिझाईन पूर्ण केलेली आहे पहा. अशी सुंदर अशी आपली दिव्याभोवतीची ही महिरप झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा पहा. या अशा आपल्या सुंदर अशा दिव्याभोवतीच्या डिझाईनी तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.